नमस्कार. मी धनंजय लवांडे बोलतोय. तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. आज बऱ्याच दिवसांनी मला व्हिडिओ बनवायचा वेळ मिळाला व्हिडिओ बनवायसाठी कारण मी माझ्या कामामध्ये बिझी होतो आणि मला काय असे रोज व्हिडिओ टाकायचे आणि खूप लाईक्स मिळवायचे आणि खूप पैसे मिळवायचे अशी काही खूप अपेक्षा नाही आहे कारण आय एम सॅटिस्फाईड. मला जे काही मिळाले त्यात मी समाधानी आहे. उगाच आपलं मरेपर्यंत पैसा, पैसा, पैसा करायचा त्यात काही म्हणजे तसे तथ्य नाही आहे. तर आज मी व्हिडिओ यासाठी बनवला आहे, की बऱ्याचशा लोकांना आपल्या गावाची खूप ओढ असते. ते असे बरेच बोलताना असे ते बाता मारत असतात. हमारे गाव में ऐसा है, हमारे गाव में वैसा है, हमारे गाव में बहुत ये है, वो है. तुम्हारा गाव इतना अच्छा है, तर तुम्ही इधर काय के लिए आए? असं मला प्रश्न पडतो. तुमच्याकडे सगळी सुबत्ता है, तुम्हारे गाव में ये है, तुम्हारे गाव में है, फिर आप महाराष्ट्र में पेट भरने के लिए क्यों आ रहे हैं? तर हे असं जे आपल्या गावाचं जे आपलं प्रेम असतं त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. बऱ्याच लोकांना जर जे रिटायरमेंटला आले त्यांना विचारलं की बाबा रिटायरमेंट नंतर काय करणार आहे? तर तो सांगतो हमारी गाँव में खेती है, फिर हम वहाँ जाएँगे, खेती करेंगे, हमारे यहाँ बहुत अच्छा है, वैसा है, ये है, वो है. तर तो जो रिटायरमेंटला आला असतो त्या माणसाने बरेचसे त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असतात किंवा त्याने आयुष्यभर कष्ट करून बरेचसे पैसे कमवले असतात आणि त्याची इच्छा कशी असते की आता आपण जाऊ मस्त शेती करायची. गावी खेड्यामध्ये सगळं असं हिरवं हिरवंगार असतं आणि खूप आपण सुखी होऊ, आपण जसं काय म्हणजे स्वर्गात जाऊन राहू. तर हे जे लोकांचे एक गैरसमज आहे ते. कारण कसं असतं की नदीच्या पलीकडे बघितलं की सगळं हिरवं-हिरवं दिसत असतं आपल्याला. जेव्हा आपण नदीच्या पलीकडे जाऊन बघतो प्रत्यक्षात तेव्हा तुम्हाला तिथं सगळं काँग्रेसच मिळतं. तर मला लोकांना या व्हिडिओमधनं सावध करायचं की ज्यांना शेती करायची आवड आहे किंवा ज्यांना शेती करायची खाज आपण म्हणू, कारण काय आहे ते लोकांना सरळ बोललेलं, गोड बोललेलं त्यांना ते कळत नाही. तर अशी बऱ्याच लोकांना शेती करायची खाज असते. मग ते काय करतात आपली काहीतरी शहरामध्ये पैसे कमवायचे, मग ते गावी जायचं. गावी गेले की मग लोकं वाटच बघत असतात, की शहरातून कोण येतोय बाबा माल घेऊन. मग आपण गावी गेले की तुम्हाला असे बरेचसे हितचिंतक भेटतात, की मग तुम्ही साहेब असं करा, साहेब तसं करा, साहेब तुम्ही ऊस लावा, साहेब तुम्ही ज्वारी लावा, साहेब तुम्ही बाजरी लावा. कारण त्यांना काय करायचं असतं, की तुमच्याकडनं पैसे काढायचे असतात काहीही करून. मग ते तुम्हाला झाडावर बसवतात. तुमची जमीन चांगली आहे, तुम्हाला पाणी चांगलं आहे, मग तुम्ही ज्वारी पेरा. तुम्हाला ते तुम्हालाही वाटतं, की अरे काय लोकं कोऑपरेटिव्ह आहेत, किती मदत करतायत, किती सहकार्य करतात, किती स्वभावाने चांगले आहेत. खेड्यातली लोकं खरंच मनाने खूप स्वच्छ असतात. ते तसलं काही नसतं ते. त्यांना फक्त तुमच्या पैशावर त्यांचा डोळा असतो, बाकी काही नसतं. मग ते काय करतात तुम्हाला ज्वारी वगैरे पेरायला लावतात. मग ते सगळं झालं, की तुम्हाला पैसे खर्च करायला लावतात. पैसे खर्च केले, की मग ज्वारी पेरणार तुम्ही, लेबर लावणार, त्यांना पेमेंट करणार. मग तुम्हाला मग मधनं-मधनं शहरात यावं लागतं. मग तुम्ही त्यांना खतं घेऊन देणार. मग तिथे खताचा विषय असा असतो, की तुम्ही त्यांना आपण त्याला गोणी म्हणतो. खताच्या गोण्या तुम्ही आता एक 5-6 गोण्या, 10 गोण्या जशी तुमची शेती असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊन देता त्यांना. मग ते घेतल्यानंतर काय करतात ते तुम्ही जेव्हा तिथं असता तेव्हा ते टाकत नाहीत खतं वगैरे. ते काहीतरी कारणं करून तुम्हाला सांगतात, की "नाही आता मला काही वेळ नाही. मी आता इकडे जाणार आहे. मग तुम्ही जा मग मी टाकतो सोमवारी." मग तुम्ही काय करता, की त्याच्यावर विश्वास ठेवून निघून येता पुण्याला समजा किंवा मुंबईला तुमचं कुठं घर असेल, तुमच्या शहरामध्ये तुमचं कुठं सिटी असेल, जिथं मुलं वगैरे शिकत असतील. आणि मग हे महाभाग काय करतात, ज्याला आपण वाटेकरी म्हणतो किंवा त्याला पार्टनर म्हणतात इंग्लिशमध्ये, की तिथं म्हणजे शेती तुमची, पैसा तुमचा आणि हा फक्त तिथं बघणार असतो, केअरटेकर असतो तो. तर तो तुम्ही असताना काय खतं वगैरे टाकत नाही तो. तुम्हाला सांगतो, "तुम्ही जा साहेब, मी आहे, आम्ही टाकू, आम्ही करू आम्ही सगळं." आणि ज्यावेळेला तुम्ही पुण्याला निघून येता किंवा तुमच्या मुंबईला कुठं असेल तुमचं घर तिकडे जातं, त्यावेळेला हा काय करतो 10 गोण्या असेल तर त्यातल्या 2 गोण्या तो 4 गोण्या तो परस्पर मार्केटमध्ये विकून टाकतो. आता मला बरेचसे असे व्यापारी भेटलेत, की त्यांनी मला सांगितलं, की "साहेब आमच्याकडे अशी लोकं येतात वाटेकरी, की सांगतात, की आता तुम्ही आम्हाला 20 गोण्या दिल्या होत्या, त्यातले 5ची काय आम्हाला गरज नाही आहे. तर त्या 5 तुम्ही परत घ्या आणि त्याचे पैसे आम्हाला परत द्या." म्हणजे तो ज्या मालकाचं शेत असतं, तो मालक गेलेला असतो पुण्याला निघून किंवा कुठं त्याच्या जो नोकरीचा जो शहर असतं नोकरीचं, तिथं निघून गेलेला असतो. मग हा नंतर वाटेकरी काय करतो, की त्या दुकानदाराकडे जातो ज्याच्याकडनं खत आणलेलं असतं. त्याला सांगतो, की "ह्या 5 गोण्या एक्स्ट्रा झाल्या, तर आम्हाला काही त्याची गरज नाही." आणि तो काय करतो, ते 5 गोण्या त्या व्यापाऱ्याला परत देतो आणि त्याचे पैसे परत घेतो.
आणि इकडं तुम्ही हवेत असता, की आता मी मस्त ऊसाला खत टाकले, ज्वारीला खत टाकले. आता काय मस्त भारी पीक येणार, मग खूप पैसे येणार. मग तो घरी जाऊन सांगतो, की मी असं-असं गेलो होतो शेतावर. मग शनिवार, रविवार आम्ही असं केलं, तसं केलं. पण ॲक्चुअली तुमचा बराचसा पैसा वेस्ट आला. कारण तो जो वाटेकर असतो त्याला काही घेणं-देणं असतं. तुमची ज्वारी कशी येऊ, तुमचा ऊस कसा येऊ किंवा त्याला फक्त तुमच्याकडनं पैसे काढायचे असतात. तो मस्त त्यातले निम्मे गोणे विकून टाकतो आणि तुमचा कार्यक्रम करून टाकतो. तर ज्यांना शेतीची आवड आहे त्यांना मी सावध करून ठेवतोय. कारण मी आता 2007 पासून शेती करतोय. त्याला आता जवळ-जवळ 20 वर्ष होत आलीत. शहरात राहून करतोय. म्हणजे शहरातून जाणं-येणं करून. तर मी ह्याचा सगळा स्टडी केलाय, की बुवा नेमका प्रॉब्लेम काय होतो. मला अशी बरीचशी लोकं भेटली, वकील मंडळी भेटली, इंजिनिअर्स भेटले, की बुवा आमची गावी शेती आहे. आता आम्ही काही करत नाही. कारण आम्हाला काही शेती परवडत नाही. कारण तुम्हाला शेती परवडणारच नाहीये. तुमचे जर 20 गोण्यामधल्या 10 गोण्या जर वाटेकरी विकत असेल, तर शेती कशी परवडेल तुम्हाला? तर तुम्ही भ्रमात राहू नका. शेती करायची असेल तर स्वतः लक्ष द्या. कोणाच्या भरोश्यावर राहू नका. कारण तुमचा जो समज आहे, की खेड्यामध्ये खूप लोकं प्रामाणिक असतात, त्यांची मनं खूप स्वच्छ असतात. हे तुमचे भ्रम आहेत ते. कारण ते काय करतात एखादा शहरातला माणूस तिकडे गेला, की मग त्याला जेवायला बोलवणार, चहा प्यायला बोलवणार. मग तुम्हाला ते जीव घालणार, चहा पाजणार. मग असं तुम्ही 1-2 वेळा गेले, की तुम्हाला वाटतं, "अरे वाह! वाह! काय प्रामाणिक लोकं आहेत, किती त्यांना माणुसकी आहे." आणि नंतर मग तुम्ही एकदा रेंजमध्ये आले, की मग ते तुम्हाला म्हणणार, "द्या उसने पैसे." मग मग 5,000 घेणार, 10,000 घेणार, 2,000 घेणार. मग पैसे घेतले, की तो काय तुम्हाला परत यायची शक्यता 0% असते. कारण ती एक तर त्याचंच खायची मारामार असते. ती काय कुठं कामधंदा करत असते, तर तुमच्या इथं कामाला कशाला आले असते. आणि मग ते पैसे बुडवतात तुमचे. मी काय म्हणजे असं माझं ब्लेम असं नाही, की 100% लोकं असेच असतात. काही प्रामाणिक पण आहेत, पण ती 2% आहेत. तर लोकांच्या भरोश्यावर तुम्हाला शेती वगैरे करायची असेल, तर भानगडीत पडू नका. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. तर मोठ्या-मोठ्या गप्पा पण अजिबात मारू नका, की मी रिटायर झाल्यावर शेती करेल आणि मग ते असं करेल आणि तसं करेल. तुमची जी काही जमापुंजी आहे आयुष्याची, ती वर्षभरात, 2 वर्षात पण उडू शकते. तर तुम्ही सावध व्हा आणि नाही त्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवू नका. आपले 2 घास सुखाचे खाता. शहरात खा, नाहीतर खेड्यात खा. फक्त स्वतःच्या भरोश्यावर खा. लोकं आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीयेत. मग ते कोणी पण असो. तर जे काही करायचं रिटायर झालेल्या सगळ्या लोकांना माझा सल्ला असा राहील, की तुम्ही नाही तिथे पैसे गुंतवू नका. लोकांना माहीत असतं, की तुम्ही रिटायर झाले, तुमच्याला 2 पैसे तुमच्याकडे असणार आहेत आणि ते तुमच्याकडनं काढायला बघतात. तर कोणावर भरोसा ठेवू नका. तर मी आता ह्याच्यावर असे बरेचसे भाग बनवणार आहेत. हा माझा भाग आहे, की शेती फायद्याची का होत नाही, त्यातलं मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला. आणि तुम्ही जे काही पैसे खर्च करून तिथं फॅसिलिटी तयार करता किंवा तुम्ही बोर मारता, मग त्याच्यावर मोटर टाकता, मग त्याच्यावरती लाईट घेता. तर हे जे बाकीचे लोकं असतात ते त्याचा गैरफायदा घेतात, की ते वाट बघत असतात, की तुम्ही कधी सिटीमध्ये जाताय आणि आपण ह्यांच्या इथं चोऱ्या कधी करतोय. मग तो विचारणार, "गेलेत का? साहेब गेलेत का? साहेब गेलेत का?" साहेब गेलेत, की मग इकडे यांना कसं डल्ला मारायला सोपं असतं. मग ते तुमच्या शेतातले समजा काय असेल चारा चोरणार, घरी नेणार. तुम्हाला काय माहीत होणार मग काय होतंय, काय नाही आपल्या पाठीमागं. तर ही अशी चोरटी मंडळी तिकडे पण आहेत आणि त्यामुळं मी तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. ज्याला कोणाला वाईट वाटायचं असेल तर त्यांनी यावं माझ्यासमोर चर्चा करायला किंवा जे काय असेल ते करायला. तर माझी ह्या व्हिडिओमधनं एवढीच म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे, की चांगल्या माणसाचं कोणाचं नुकसान होऊ नये. तुम्हाला कसं वाटतं, की बाबा चला माझ्यामुळे एखाद्याचं पोट भरतंय, एखादं वर येईल गरीब. ते गरीब वर नाही येणार तो, तर तुम्हाला तो पाण्यात बुडवेल तो आणि तो तुमच्या ते पाठीवर उभा राहील. की जसं ते काय ते म्हणतात ना, माकडीनीची एक गोष्ट आहे, की जेव्हा पाणी गळ्यापर्यंत येतं तेव्हा ती पिल्लाला पायाखाली घेते. तसं जेव्हा त्याला पैशाची गरज असेल ना, तेव्हा तो तुमच्या ह्याच्यावर उभा राहील आणि गळ्यापर्यंत पाणी आलं की तुम्हाला बुडवून टाकेल. तर नाही त्या भानगडीत पडू नका आणि ज्यांना असं मला बरेच काही लोक अशी मंडळी भेटली, की बाबा रिटायरमेंटनंतर मी इकडे 4 एकर घेणार आहे, तिकडे 5 एकर घेणार आहे. मग मी तिथं गोठा करणार आहे. मग जनावरं पाळणार आहे. मग खूप दूध होईल. मग दूध मी डेअरीला घालणार. मग खूप पैसे मिळतील. तर ह्या असल्या भानगडीत शक्यतो पडू नका. ज्याला स्वतः करायचं आहे त्यांनी भानगडीत पडा. ऐन वेळेला लेबर मिळत नाहीत. लोकं अडून बघतात आणि मग तुम्ही सगळा ते गाशा गुंडाळता
आणि काय तुमचे 4-2 लाख रुपये लॉसमध्ये होतात आणि तुम्ही मग परत आपलं आहे ते बरं आहे म्हणून घरी येता. मग बायका पोरांचे पण जोडे बसतात तुम्हाला. आता मी त्याच्या पुढचं आहे कारण मी आता 20 वर्षापासून तिथं आहे. त्यामुळं मी तर काही मागं हटत नाही. तर तुम्हाला मी आधीच सावध करून ठेवतोय, की जे नदीच्या पलीकडे दिसतं ते सगळं हिरवं नसतं आणि गावाकडची लोकं खूप स्वभावाने चांगली आहेत वगैरे असं काही नसतं. सगळे पैशाच्या मागे आहे, सगळे दुनियाच पैशाच्या मागे आहे. त्यामुळं सावध व्हा आणि शेतीचं व्यसन लावून घ्यायचं का नाही याचा विचार करा. बाकी लोकांच्या काय काय टॅक्टिक्स असतात तुम्हाला लुबाडायच्या, बुडवायच्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.